शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या ठळक आणि झटपट बातम्या। शेतकरी मित्रांसाठी पीक विम्याच्या मदतीपासून अनेक शेतकरी वंचितच। कंपनीला नुकसानीची माहिती न दिलेल्या मदत मिळेना। खामगाव येथील पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पंचनामा केला, अशाच शेतकऱ्यांना मदत मिळाली व मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये दिली नाही, अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही। पीक विमा कंपनीच्या या कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त केली असून सरसकट पीक विमा देण्याची मागणी सध्या होत आहे। 25 जून रोजी पीक विम्याची सुनावणी। खरीप हंगाम 2020 आणि सवलतीतील प्रलंबित सुमारे 138 कोटी रुपये पीक विम्याचे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होते। यावर आता 25 जून रोजी सुनावणी होणार आहे। तर यावेळीची सुनावणी ही अंतिम असण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचा विमा भरपाईची मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी शुक्रवारी दिली। 1 रुपयामध्ये पिकांना संरक्षण सेवा केंद्रातून भरता येईल विमा। प्रधानमंत्री पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई। शासन देणार बियाणे खते औषधासाठी अनुदान। 30 जून पर्यंत अर्ज सादर करण्याची संधी। शेतकऱ्यांकडील संपूर्ण ज्वारी खरेदी करण्याकडे वाटचाल। तर ज्वारी खरेदीस मिळाला पुन्हा 31 जून पर्यंत मुदतवाढ। अकोला जिल्ह्यातील ज्वारी खरेदीचं उद्दिष्ट संपल्याने शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते। यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1000 रुपये कमी दराने ज्वारीची विक्री करण्याची वेळ आली होती। याची दखल घेत आता शासनाने अकोला जिल्ह्यातील 28,500 क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले होते। आता शेतकऱ्यांकडील संपूर्ण ज्वारी खरेदी करण्याच्या उद्देशाने 31 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। भर पावसाळ्यामध्ये सोयाबीनची आवक 10,000 क्विंटलवर। दरवाढीची प्रतीक्षा सोडून खरीपासाठी शेतकऱ्यांकडून विक्री। शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळेच कारवाई, कृषी केंद्राची विक्री बंद, 5 परवाने निलंबित। मान्सून पुढे सरकला, या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। तर हवामान तज्ज्ञ होसळीकर यांची माहिती। कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज कापूस बाजारभाव 7,655 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पाहायला मिळाला। खरीप पीक विमा योजनेच्या निकषामध्ये बदल, भरपाईचे आदेश। तर 3 वर्षासाठी करार, स्वतःच्या उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ। आरक्षणाच्या नेत्यामध्ये जाडल्या शाब्दिक फेरी। तर जरंग्यांना आरक्षणातले शून्य नॉलेज, तुमची लायकी नाही, लक्ष्मण हाके यांची टीका। ओबीसी आंदोलनामागे येवलेवाले आणि पडलेली गँग, मनोज जरांगे यांची टीका। नाफेडमध्ये कांदा घोटाळा, अध्यक्षानेच केला पर्दाफाश। कांदा खरेदी केंद्रावर अचानक पाहणी, अधिकाऱ्याकडून सारवासारव। पीक विमा वाटप सुरू झाला या जिल्ह्यामध्ये। जिल्ह्यातील अजूनही लाखावर शेतकरी भरपाईपासून वंचित। ई-केवायसी नसेल तर मिळणार नाही रेशन। 17 लाख लाभार्थ्यांना पूर्ण करावी लागणार आता प्रक्रिया। 3 आठवड्याभरापासून पाऊस झाला गायब, जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त। कृषी विभाग म्हणते कळमनुरी तालुक्यातील 43% पेरण्या पूर्ण। संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी पिकांचाही काढता येणार आता विमा। हवामान आधारित फळ पीक विमा सहभाग नोंदवण्यासाठी आव्हान। फुलंब्री शहरामध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको। मराठा आरक्षणासाठी सगळ सोयरे संदर्भात अध्यक्षांना काढण्याची मागणी। नाफेडमध्ये कांदा घोटाळा, अध्यक्षांनीच केला पर्दाफाश। कांदा खरेदी केंद्रावर अचानक पाहणी, अधिकाऱ्याकडून सारवासारव। 165 तालुक्यामध्ये झाला सरासरी एवढा पाऊस। 17 तालुके तहानलेलेच, 24% पेरण्या। विधान परिषदेसाठी निष्ठावंतांना संधी द्या, भाजप पदाधिकाऱ्यांचं थेट खासदार अशोक चव्हाणांना पत्र। हमी भावावरून सरकारचं कौतुक, तर कांदा निर्यात बंदी अधिकाऱ्यांची चूक, पाशा पटेल यांची खेळी।
मराठ्याप्रमाणेच ओबीसीसाठीही आता मंत्रिमंडळाची उपस्थिती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय, तर ओबीसी प्रश्नावर लवकरच सर्वपक्षीय बैठक, सगळे सोयऱ्याच्या परिपत्रकाला विरोध, उपोषणकर्त्यांना आज मंत्री भेटणार. शिंदे सरकारकडून महिलांना मिळणार आता मोठं गिफ्ट, विधानसभा निवडणुकीपूर्वी राबवणार खास योजना. पीक कर्ज वसुलीसाठी 101 ची नोटीस बंद करा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी. सहकारी व नागरी बँकांच्या पीक कर्ज वसुलीसाठी सहकार विभागामार्फत कलम 101 अंतर्गत नोटीस बजावण्यात येणार असल्याचं वृत्ताने शेतकरी धास्तावला आहे. तर दुष्काळी निपांकी आणि शेतीमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे अगोदरच मोठा कोटीला आलेला असताना आता या संकटाला तोंड कसे द्यायचं या विचाराने शेतकरी या अनुषंगाने पीक कर्ज वसुलीसाठी कलम 101 ची नोटीस बंद करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी केली आहे. ₹1 पीक विमा भरायला आधार कार्ड, बँक पासबुक आणि सातबारावर समान नाव हवे. शेतकऱ्यांना नवी अट, तर जुलै अखेरपर्यंत विमा भरण्याचा कालावधी. SBI बँकेत व्यवस्थेचा अभाव, पासबुक नोंदही होईना. ऐन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना करावी लागते धावपळ. 3.5 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 69-90 कोटी येणार. प्रतीक्षा संपली. PM किसानचा 2000 रुपयांचा 17वा हप्ता. गंगापूर तालुक्यातील गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची वाट पाहत होते. मात्र आता शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली असून मंगळवारी 18 पासून ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 17वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 3,49,522 शेतकऱ्यांच्या खात्यावर 69,90,44,000 रुपये वर्ग करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या सन्मान PM किसान योजनेत दर 3 महिन्याला 2,000 रुपये मिळतात, तर वार्षिक 6,000 रुपये मिळतात. जिल्ह्यामध्ये 14 लाख जनधन खात्यामध्ये 587 कोटींचा ठेवी. पंतप्रधानाच्या महत्वाकांक्षी योजना, तर वर्षभरात वाढली विविध खाती. मेक्सिकन हरभरा 9,000 पार, तर सोयाबीनचे दर वाढेना. शेतकऱ्यांना हवेत बियाण्यासाठी पैसे, बाजारात आवक वाढली. पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहू नये, कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा. DLCCच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. ₹1 पीक विमा 15 जुलैपर्यंत करा अर्ज. आधार संलग्न खाते आवश्यक. गतवर्षी मिळाला होता चांगला प्रतिसाद, तर 15 जुलैपर्यंत करता येणार अर्ज. पंतप्रधान खरीप पीक विमा योजना राज्यामध्ये केवळ ₹1 उपलब्ध करून दिल्याने त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले असून 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचा सहभागी होता येणार आहे. शेतकऱ्यांनो ₹1 हप्ता भरा, कापसासाठी मिळेल एकूण 60,000चा विमा. 15 जुलैपर्यंत उतरवा विमा, तर ज्वारी, बाजरी, मक्का, तूर, मूग, उडीद, सोयाबीनचाही समावेश. पिकलेल्या कापसाला नाही भाव, मात्र बियाण्याच्या किमतीत मात्र वाढ. शेतकऱ्यांना मिळाले 83 लाखांची भरपाई, तर नुकसानीनंतर तब्बल 1,000वर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 82.38 लाख रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. 1,90,000 शेतकऱ्यांचा अखेर मिळाला 113 कोटींचा अग्रिम. मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील 2023 पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा कंपनीचे 25% अग्रिम द्यावा असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीला दिले होते. बहुतेक ठिकाणी महाराष्ट्रावर मान्सूनची छाया गडद. येणाऱ्या काळामध्ये लवकरच पाऊस पडणार. खानदेशामध्ये केळी दरामध्ये सुधारणा. खानदेशामध्ये केळीचे दर 1,500 ते 1,400 रुपये प्रति क्विंटल दरपर्यंत. अतिवृष्टीच्या बोगस फळबागा अनुदानाची चौकशी करण्याची मागणी.
घनसावंगी तालुक्यातील चित्तरगाव शिवारातील सन 2023च्या अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या बोगस फळबागा अनुदान यादीचे तत्काळ चौकशी करून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी विभागीय आयुक्त कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। हरभऱ्याच्या भावामध्ये 300 रुपयाची घसरण तर मक्याचे दर 2 महिन्यापासून स्थिर। गेल्या 2 महिन्यापासून चढ उतार करत असलेला हरभरा शुक्रवारी 300 रुपयांना घसरला आहे, तर निवडणुकीचे 5470 प्रति क्विंटल पेक्षा खाली असलेला हरभरा गत महिन्यामध्ये 6600 रुपयावर गेला होता। आता हरभरा 6300 रुपयावर आला आहे।